हल हरे राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विते बरी सुंदर ते ध्यान उभे विते बरी आवडे निरंतर हेची जान 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 तुलसी हर कासे पीतांबर तुलसी हर कासे पीतांबर तळपती श्रवणी मकरा कुंडले कुंडले तळपती श्रवणी मकरा कंठी कौस्तुभ मणि विराजितो कंठी कौस्तुभ मणि विराजितो कंठी कौस्तुभ मणि विराजितो
मनी विराजितो तुळसी हार गळा पाचे पीतांबर तुळसी हार गळा पाचे पीतांबर तुळसी हार आवडे निरंतर हेची जान 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 आवडे निरंतर तुळसी हार गळा पाचे पीतांबर तुळसी हार गळा पाचे पीतांबर तुळसी हार पाचे पीतांबर तुळसी हार तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पायी नजरीमुख आवडीने पायी नजरीमुख आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पायी तुळसी हार गळा कासे पितांबर हे तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे दान आवडे निरंतर हा तुळसी हार निरंतर हेचे दान आवडे निरंतर हेची हरी विठोबार कुमाये टाळी वाजवा विठोबार कुमाये हरी जय जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये हरे विठोबार कुमाये जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये पुराने पुढे बसले तुम्हाला घुमल्याने वाटणार हॅलो. तुम्हाला हॅलो. हा? हा समोर येऊन बसा पुढे या सावली इथं बर बाहेर उभे राहिलेले पोर इकडे या जवळ येऊन बस या पुढे
कृष्ण हरी रूप पाता लोचनी रूप पाता लोचनी रूप पाता लोचनी रूप पाता
ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची बोरे खाय बिंदणीची बोरे खाय बिंदणीची थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ हो हे सुदाम देवाची हो हे सुदाम देवाची पके मारी कोरडेची पके मारी कोरडेची थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ तयाला नामने उच्चिष्टात वाचोडे नामने उच्चिष्टात वाचोडे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ खाली ती जमीन तिरकी एवढं ते आणि खालीकडे खाली जमीन तिरकी खाली जमीन तिरकी आहे. चांगलं चल लांब दगड घ्यावं काय दगड आणला मला जरा लांब पेटीला आवाज दे जरा. पेटीला आवाज दे. Oh
Ore
सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु गुरुरे ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा हो दया तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मी काळा कुसरी काहीच नेने बोलत वचन भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी घ्यावी घ्यावी माझी भाक जरी न मागे नाणेक कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी आत्मरूपा गणेश केली स्मरण सकळ विद्येचे अधिकरण त्यांचे बंधू श्री चरण श्री गुरुचे तपज्ञान वैराग्य भक्ती स्वस्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुख्य वेश वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नारायण गिरी प्रब्रह्म स्वरूपम नमो माणिक गिरिजी प्रब्रह्म स्वरूपम नमो किसन गिरिजी प्रब्रह्म स्वरूपम नमो भास्कर गिरिजी प्रब्रह्म स्वरूपम नमो रामगिरिजी प्रब्रह्म स्वरूपम नमो शरणापुरी प्रब्रह्म स्वरूपम नमो दत्तगिरिजी प्रब्रह्म स्वरूपम नमो कोळीकाका प्रब्रह्म स्वरूपम मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा ऐका महिमा आवडीची बोरे खाये भिल्लनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पोहे सुधाम देवाची फुके मारी कोरडीची ना म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे आणि तुका म्हणे भक्ती पुढे वेळ फार झालेला आहे आताच मला येऊनच सांगितलं लगे थोडक्यात घ्या कारण वर्ष श्राद्ध हे 12 नंतर लगेच भोजनाचा कार्यक्रम असतो ना आपले 12 वाजत आले एक अर्धा पाऊण तास नियमाप्रमाणे काहीतरी सेवा झाली पाहिजे आणि म्हणून जास्त वेळ न घेता कमी वेळामध्ये जेवढं मला सांगण्याचा प्रयत्न करील मी त्या पद्धतीने भगवंत जसं मला त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील जशी बुद्धी देईल त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पहिल्या प्रथम या ठिकाणी सर्व वादक वृंदापासून तर सर्व टाळकरी त्या ठिकाणी विनेकरी बाबा दोन्ही चोपदार आहेत या सर्वांचं पहिल्या प्रथम मी आभार मानतो आणि याशिवाय भगवंताचं चिंतन पुढे चालू करता येत नाही म्हणून यांचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि सर्व ग्रामस्थ पाहुणे मंडळी या सर्वांचं पहिल्या प्रथम मी आभार मानतो त्या ठिकाणी सिस्टीम भाऊवाले अतिशय महत्वाचं ज्यांनी आपल्याला हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात त्यांचं मनापासून आभार मानतो स्वर्गीय कलावती मारुती माळी यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे त्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि वास्तविक पाहता त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर एक दुःखाचा प्रसंग आहे परंतु आले देवाजीच्या मनात ते कोणाचंच आले भगवंताने जेवढं आयुष्य दिलं त्याच्या पुढे मात्र कोणाला जाता येत नाही आणि म्हणून मी भगवंतांनी त्यांना त्यांच्या पायाजवळ कलाबाई मारुती माळी यांना भगवंताच्या पायाजवळ जागा द्यावी अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो
त्यांच्या या पाठीमागा असलेली नंदा शिवाजी बर्डे बहीण, प्रकाश भाऊ मोरे भाऊ, सुरेश भाऊ मोरे भाऊ, विष्णू पाटील मोरे भाऊ, विजय पाटील मोरे भाऊ आणि विद्याताई अर्जुन पवार मुलगी आहे आणि संध्या कैलास बर्डे मुलगी आहे. त्याचप्रमाणे नातू, सर्व परिवार, आलेले सर्व पाहुणे मंडळी, या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. हे जे कुटुंब आहे, हे कुटुंब त्या ठिकाणी सुशिक्षित असून आध्यात्मिक आहे. आमच्या बरोबर या पवार बहिणी म्हणजे ज्यांचं आज वर्ष श्राद्ध आहे, त्यांनी आमच्या बरोबर पायदिंडी केलेली आहे. आणि जवळ नाही महाराज, गुजरात खूप लांब आहे. त्यांची पत्नी, आमची पवार सर माझे मेवणे, त्यांची पत्नी आणि त्यांची आई, हे दोघी, अजून एक दोघी जणी होत्या, अशा आमच्या बरोबर पायदिंडीला शबरीधामला गुजरातमध्ये आलेल्या आहे. आणि म्हणून माझं भाग्य की मला त्यांचं वर्ष श्राद्ध करायची, सेवा करायची संधी मिळाली. कारण भाग्यवंता घरी भजन पूजन, जिथं भाग्यवंत आहे तिथं भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी आठवण चालू झालं. योगायोग असा की यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने गावामध्ये मोठा सप्ताह त्या ठिकाणी आहे. त्या सप्तेचं पूजन करण्यासाठी आपले त्या ठिकाणी असलेले भास्करगिरीजी महाराज, संत सद्गुरू या ठिकाणी तुमच्या या गावामध्ये आले. त्या निमित्ताने त्यांच्या चरणाची सेवा आम्हाला त्या ठिकाणी झाली. आम्ही तिला आलो सगळे. आणि म्हणून आज हा भाग्याचा दिवस आहे. म्हणून सर्वांचे एकदा संपूर्ण गावातल्या ग्रामस्थांचे थोडक्यामध्ये विवेचन करायचं आहे आणि थोडक्यात अर्थ सांगतो आणि आपला जो सेवा ती सुरुवात करतो. पण त्या ठिकाणी सेवा सुरू करतो. विठ्ठल ऐका माय मावळीची बोरे खाय भिल्लनीची थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाची फते मारी कोरडेची, ना म्हणे उच्चिष्ट आत्वा थोडी आणि तुका म्हणे भक्ती पुढे. तुकाराम महाराजांचा आभार आहे. थोडक्यामध्ये सांगायचं, तुकाराम महाराज हे कलियुगातले आहे. वर्णन त्रेतायुगातलं करतात, वर्णन द्वापर युगातलं करतात. त्यामध्ये भक्तीचा हा संगम आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पहिल्या प्रथम शबरी माता ही राम भक्त होती, ती त्रेतायुगामध्ये तिचा जन्म आहे. दुसरा द्वापर युगामध्ये सुदाम देव आहे. भगवान प्रभू रामचंद्राची जशी शबरी मातेने भक्ती केली, तशी या ठिकाणी सुदाम देवाने भगवान श्रीकृष्णाची द्वापर युगामध्ये भक्ती केली. दोन संत किती निवडले भारी पहा. आणि वर्णन कोण करतंय? जगदवंदे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी भक्तीचा महिमा सांगणारे, ऐका महिमा आवडीची, तिची जी महिमा आहे ती कशा पद्धतीची आहे. आणि ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लनीची, भगवंतानी उष्टी बोर त्या ठिकाणी खाल्लेली आहे. दुसऱ्या चरणामध्ये पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची, भक्तीपोटी सुदाम देवाने आणलेले जे पोहे आहेत ते पोहे आनंदाने खाल्लेले आहेत. पोहे सांगण्याचं कारण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये भक्ती आहे, प्रेम आहे. माझ्या बंधूला द्याय, माझ्या सख्याला द्यायची म्हणून ती महत्वाची आहे. आणि वर्णन कोण करतंय? संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी भक्तीचा जो कळस केलेला आहे, यांनी अभंगाचं वर्णन केले. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ते संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी हा अभंग घेतलेला आहे. आणि त्या अभंगा पाठीमागे तुकाराम महाराजांची भक्तीचं जीवन आहे. तुकाराम महाराज ज्यावेळेस भगवंताचं नामस्मरण केलं, आपला भगवंत करून घेतला, त्यासाठी त्यांनी भगवंताचं गुणगान संत श्रेष्ठ तुकाराम महाराज एका पहिल्याच चरणामध्ये वर्णन करतात. ते म्हणतात त्या ठिकाणी जो अभंग आहे अतिशय सुंदर आहे आणि त्यांनी भगवंत कसा आहे त्याचं वर्णन केलंय. त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात काय? सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान
भगवंताला आपल्या हृदयातून आळवण्याचं काम संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सुरुवातीला केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी पंढरीचा पांडुरंग हे आपलं दैवत आहे. आणि या ठिकाणी बारकाईने जर पाहिलं तर कच्छ मच्छ वराह नरसिंह वामन परशुराम भगवान प्रभू रामचंद्र भगवान कृष्ण भगवान बुद्ध आणि कली म्हणजे विठोबाच्या रूपाने पंढरीचा परमात्मा पांडुरंग उभा आहे. आता मला तर एवढा वेळ नाही. महाराजांनी सांगितलं ग्रंथाचं वाचन झालं पाहिजे. आता आपण ऐकलं ना ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ श्रेष्ठ ग्रंथ आहे. एकनाथी सारखं भागवतासारखा ग्रंथ आहे. पण आपल्याला कामधंद्यामध्ये वेळ नाही महाराज. मग कामधंद्यात वेळ नाही ना, मग आपल्याला आम्हाला मार्ग दिलेत. आता सप्ताह चालू आहे, संध्याकाळी तिथं कीर्तन असतं, गावामध्ये आलेच पाहिजे, भगवंताचं चिंतन झालंच पाहिजे. 8 दिवस सप्ताह आहे आणि या 8 दिवसामध्ये एवढा काही साठा तुमच्या जवळ येतो महाराज. आपल्या मुलाबाळांच्या समावेशामध्ये जायला पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की आपला धर्म हाय, आपली परंपरा ही आहे. आपण या ठिकाणी हिंदू धर्माचे पाईक आहोत. भगवान प्रभू रामचंद्र आपलं दैवत आहे, पंढरीचा पांडुरंग आपलं दैवत आहे. हे ज्या वेळेस बालवयामध्ये मुलांना कळेल, म्हणून ही सत्य आहे. आणि या सत्यामध्ये आल्यानंतर ज्या ज्या संतांनी कार्य केलं, ज्ञानदेव रचिला पाया उभारीला देवाला या नामातयाचा किंकर ज्याने केला हा विस्तार. आणि भजन करा सावकाश तुका झाला शिकळस. आता तिन्ही संतही झाले. त्या ठिकाणी तुकाराम महाराजांचं एक अभंग सांगितलं तुम्हाला. पण जे नामदेव महाराज यांनी विस्तार केला, या नामदेव महाराजांनी तर हृदयातून भगवंताला आळवलं. 84 लक्ष योनी आज वर्ष श्राद्ध आहे. 84 लक्ष योनी फिरत 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 आपण मानव देहामध्ये आलेला आहे. सोपं एवढं गोष्ट नाही महाराज. तुम्ही केलेलं पूर्व पुण्य आणि म्हणून इतर योनीपेक्षा मानव देह हा सर्वात श्रेष्ठ आहे. या देहामध्ये भक्तीचा मार्ग आहे. त्या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात, ज्ञानराज माझी योगाची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. या हृदयामध्ये ब्रह्मज्ञान निर्माण करायचंय महाराज, ते आपोआप होणार नाही. त्यासाठी मार्ग आहे. अध्यात्म विद्येच्या लाविले सर्व चैतन्याचा दीप उजळेल. चैतन्य निर्माण करतं या हृदयामध्ये. तसं होणार नाही. मग जर चैतन्य तुमच्या हृदयामध्ये निर्माण झालं तर नामदेव महाराज म्हणतात, तुम्हाला अगदी भगवंताजवळ जाण्याचा मार्ग सांगतो, शॉर्टकट सांगतो. काय मार्ग त्यांनी सांगितला? जणी दृष्टी लागो तुझे सगुण, जणी दृष्टी लागो तुझे सगुण पूर्ण, जणी दृष्टी लागो तुझे सगुण पूर्ण, जणी दृष्टी तुझ्या सगुणपणा जेने माझ्या मना बोध केला. किती सुंदर वर्णन आहे महाराज. भगवंताने जेने माझ्या मना बोध केला. एकदा बोध जर झाला ना महाराज, भास्करगिरी महाराज आलेले, थोडं सांगितलं पण अगदी हृदयात भिजलं. असा बोध पाहिजे. संतांचा सहवास पाहिजे. संतांच्या संगती मनोमार्गगती आकाळावर श्रीपती येणे पण ते. मग ते म्हणतात, योगी याच्या ध्यानी ध्याता नातुडसी तो आम्हापासी मागे पुढे. आपल्या मागे भगवंत आहे आणि पुढे आहे. फक्त आपण त्या पद्धतीचे असलो पाहिजे. देव मागे आहे
आणि पुढे आहे याची जाणीव त्या ठिकाणी कधी होती महाराज. आपण जर परमार्थामध्ये असलो तर आपल्याला एक खात्री असते, माझ्या मागे देव उभा आहे, पुढे सुद्धा उभा आहे, मी जे कार्य करतो हे चांगलं करतो म्हणून मागे पुढे उभा आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं. नामदेव महाराज शेवटच्या चरण म्हणतात, नामा बने दिव्य करीन लिंबाला, 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 नामा बने दिव्य करीन लिंबाला. पांडुरंगा. आता इथपर्यंत आपण पांडुरंगापर्यंत आलेले. भक्ती हा महिमा आहे. पण ज्या पांडुरंगाची भक्ती केली ते संत श्रेष्ठ तुकाराम महाराज असतील, नामदेव महाराज असतील, त्यामध्ये एक संत श्री संतांमध्ये आहे. जशी माता शबरी आहे तशी जनाबाई सुद्धा भगवंताचं नामस्मरण मात्र हृदयातून केलं. तिच्याबरोबर पांडुरंग बोलतात, त्याचे दाखले सुद्धा आहेत. आणि ज्या वेळेस भगवंताची भक्ती करता करता शीन होतो, काम होतं, किती काही जनाबाईला 14-15 माणसं स्वयंपाक करावा लागतो, त्यावेळेस स्वतः पांडुरंग जणीच्या घरी गेले एक दिवस, जणे उठ तुला मी काम करू लागतो. म्हणे देवा हे तुमचं काम नाही, हे काम तुमचं नाही. म्हणे का? म्हणे देवा तुम्ही विटेवर उभे राहा, पंढरपूर निवासी जर आले तर सगळी पंचायत होऊन जाईल, तेव्हा तुम्ही काही नका जा म्हणे घरी. नाही म्हणजे तुला जोड लागतो. पण एक गोष्ट मात्र आहे, ज्यावेळेस तू मी दळायचं काम करीन त्यावेळेस अभंग म्हणायचं काम तू करायचं. एक कोणी सांगितलं महाराज, स्वतः पांडुरंग म्हणतात मी अभंग म्हणे, पण तू मी दळायचं काम करीन पण अभंग म्हणायचं काम माझं तू करायचं. का? तुझं गायला भगवंताचं चिंतन दळता कांता करायचंय. मी तुला काय सुंदर प्रमाण दिले. भगवंता एक काम कर, मला त्या ठिकाणी तू अभंग म्हणायचे भगवंताने सोडून घेतलं का? कारण स्वतः भगवंताने लिहिलेले अभंग आहे. ज्यावेळेस जनाबाईने अभंगाची रचना केली, महाराज लिखाण केलं पांडुरंगाने, माऊली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी ती लिहिण्याचं काम केलं. म्हणून अधिकाराने म्हणतात जणी तो अभंग म्हणायचे. मग मात्र जनाबाईने भगवंताला उद्देशून एक सुंदर अभंग म्हटले, भगवंताने द्यायला सुरू केलं. इतके गोड अभंग आहे महाराज. त्या ठिकाणी जनाबाई म्हणते, आकाशाचा चंद्र माझा शोभे अंगणात, पंढरीचा विठ्ठल दळीतो जणीच्या घरात. किती सुंदर गोड आहे. ती शेवटच्या चरणामध्ये म्हणते, पहिल्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणते, गोड तुझे रूप देवा
गोड तुझे नाम मुखाने गाईल देवा तुझे हरी नाम आकाशाचा चंद्र माझा शोभे अंगणात पंढरीचा विठ्ठल दळीतो जनीच्या घरात पांडुरंगाला समाधी लागली महाराज जनाबाईने हात लावला देवा अरे अभंग कधी झाला मला कळलं नाही एकच अभंग आता मी परत जातो म्हणे विटेवरची काकड्याची वेळ झाली मी लगेच जाईल म्हणे मग मात्र जनाबाईने एकच चरण सांगतो जनाबाईने भगवंताला उद्देशून जनाबाई म्हणते जात्याच्या मुखी घालूनी मोतियाचे दाणे तुझ्या कृपेने अम्मा विठ्ठला काय नाही त्या ठिकाणी जनाबाई म्हणते सूर्यचंद्र तुझीच डोळे जणू का शुभ्राची चांदणी आणि त्या ठिकाणी दुसरं एक महत्वाचं आहे सूर्यचंद्र ही तुझ्याच सत्तेने त्याचा उदय होतो तुझ्याच सत्तेने त्याचा अस्त होतो शेवटच्या चरणामध्ये जनाबाई म्हणते जनिबान मी विसरले जनिबान मी विसरले भगवंताचं वर्णन आहे आता खूप सांगायला काही आहे पण आपल्याला मेन विषयाकडे जायचं संत तुकाराम महाराजांचं वर्णन त्या ठिकाणी करता करता संतांचा महिमा सांगितला पाहिजे त्यानंतर ऐका महिमा आवडीची बोरे खाई भिल्लरीची या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे त्यामध्ये भगवान परशुरामचंद्रांनी उष्टी बोरू खाल्ली आता थोडक्यात सांगतो शबरी कोण होती पहिल्या जन्मामध्ये ती नारायणाची पत्नी आहे नारायणाची पत्नी ती लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीला शाप आहे एका साधूचा एक दिवस साधू त्या ठिकाणी साधूकडे अगदी भगवान नारायण गेले आणि त्यांना तिथं उशीर झाला 2-3 दिवस घरी लवकर आले नाही शेवटी पत्नीचा अधिकार आहे म्हणे तुम्ही इतके दिवस 2-3 दिवस झाले उशिरा घरी येता काय अरे म्हणे एक साधू आहे म्हणे आणि तिथे गेल्यावर मनाला शांतता मिळते म्हणजे मला यायचं म्हणे स्त्रिया चालत नाही तिथं पुरुष मंडळ आहे नाही म्हणे मला यायचं हट्ट तर ठीक आहे म्हणे गेल्यानंतर तिने जवळ 15 दिवस सत्संग ऐकला मन भारावून गेलं एक दिवस आपल्या घरी बोलाव म्हणे यांना जेवायला म्हणे ते येणार नाही विचारून बघा विचारलं तर म्हणे अरे मेल्यावर माणसं स्वर्गात जातात मी जिवंत मला भक्ती करू दे साधू म्हणाले नाही म्हणे मी तुम्हाला आणायची व्यवस्था करतो ठीक आहे म्हणे गेले जेवायला 2 ताटं केली सकाळपासून लक्ष्मीने स्वयंपाक केला 2 ताटं केली एक ताट नारायणाला आणि एक ताट साधूला त्या ठिकाणी साधूने ताटं पाहिलं ताड दिवशी उठून उभे राहिले म्हणजे हे काय आम्ही भाकरीवर भाकरी खात नाही आम्हाला फलहार लागतो लक्ष्मी म्हणे मी सकाळपासून स्वयंपाक करते हा कोण आहे म्हणे असं साधू जिच्यासाठी रात्र दिवस तुम्ही पळता मी लक्ष्मी आहे माझा अपमान केला तिने शाप दिला म्हणे तुम्हाला भाकरीवर भाकरी कधीच खायला मिळणार आणि तुम्हाला आयुष्यभर फलहार करावं लागेल म्हणून साधू संत फलहार करतात बरं ठीक आहे म्हणे लक्ष्मीने शाप दिला पण हा तपस्वी होता ना साधू होता त्यांनी सांगितलं मी तुला शाप देतो म्हणे तुला मृत्यू लोकांमध्ये जन्म घ्यावा लागेल आणि साधू संतांची सेवा करावी लागेल आणि मग नारायणाची तुझी भेट होईल त्या ठिकाणी विषय असा आहे की शबरी माता ही पहिल्या जन्मामध्ये ती लक्ष्मी आहे दुसऱ्या जन्मामध्ये एका राजाची राणी झाली तिथेही त्या ठिकाणी ती राहिली नाही भक्तीचा मार्ग तिला मिळाला नाही आणि शेवटी शबर कुळामध्ये तिचा जन्म झाला ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी शबरी माता लहानची मोठी झाली लग्नयोग्य झाली परंतु तिच्या लग्नामध्ये विघ्न आलं काय की वेगवेगळ्या देशाचे राजे आले आदिवासी लोक वेगवेगळे प्राणी आणल्यानंतर लावणी तिकडे असं मोठा आवार होतो शबरीने विचारलं बाबा काय म्हणे पाहुण्यांचं भोजन आहे आणि मग ती म्हणते मी भगवान प्रभू रामचंद्राचे लहानपासून भक्ती करते
आणि त्यांना जीव आहे तसा आपल्याला जीव आहे. आपल्याला जीव तसा त्यांना जीव आहे. त्यांचा आत्मा त्यांचा जीव मारून जर त्या ठिकाणी आमचं भोजन असेल, काय उपयोग आहे त्या भक्तीचा, काय उपयोग आहे जीवाचा. तिने तिथंच त्या ठिकाणी सगळे प्राणी सोडले आणि ती जंगलात गेली, मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये गेली. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी मातंग ऋषीने सांगितलं, ती जर राहिली 12 वर्ष तपश्चर्या केली. थोडक्यात सांगतो बरं का, 12 वर्ष तपश्चर्या केली. आणि 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर तिला मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये तिने प्रवेश केला. 12 वर्षानंतर का वैराग्य प्राप्त झालं तिला. 12 वर्ष तपश्चर्या रामनामाचा अखंड जप केला. वैराग्य प्राप्त झाल्यानंतर प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर रंगीत फुलं ठेवली, भगवंताचं चिंतन केलं, निघून गेली. निघून गेल्यानंतर सकाळी मातंग ऋषी उठले. अरे म्हणे फुलं कोणी आणली? ही रंगीत फुलं जवळ नाही मिळत, उंच डोंगरावर मिळतात. मग म्हणे आणली कोणी? दुसऱ्या दिवशी आली, तिसऱ्या दिवशी आली, त्याचा शोध घेतला. बरोबर मध्यरात्री मातंग ऋषी जागे राहिले. शबरीनं भगवंताचं नामस्मरण केलं. जाणार तर लगेच हाताला कोड आहे. मग तिने सगळा इतिहास सांगितला आणि तिला सांगितलं, शबरी कुठेच जाऊ नको, तुझं तेज पाहून तुझी भक्ती पाहून मी तुला अनुग्रह देतो. शबरीचे 3 जन्म आहे. पहिला जन्म आईवडिलापासून, दुसरा जन्म मातंग ऋषी गुरु झाली आणि तिसरा जन्म भगवान प्रभू रामचंद्राची भेट झाली. शबरी माता तिला सांगितलं, तिथंच राहिली. अखंड भगवंताचं चिंतन केलं, बराच काळ केलं. तारुण्यामध्ये आलेली शबरी माता म्हातारी झाली आणि तिला त्या ठिकाणी तारुण्यामध्ये शबरी माता ज्यावेळेस तिला राहत होती त्यावेळेस तिला सांगितलं, आता माझा मातंग ऋषीने बोलवलं, माझा अंतकाळ जवळ आलेला आहे. अंतकाळ जवळ असल्यामुळं आता मी वैकुंठ गमन करणार आहे. आश्रम तुझ्या ताब्यामध्ये. आश्रम ताब्यामध्ये दिल्यानंतर शबरीने विचारलं नाही कधी येणार आहे काय, पण मी जाता जाता सांगतो, मला तर काय भगवान प्रभू रामचंद्र भेटले नाही, पण तुला मात्र भेटल्याशिवाय सद्गुरूचं वचन आहे, गुरुवर विश्वास ठेवा. कसा का असते ना, गुरु हा इतका महत्वाचा आहे जीवनामध्ये. जसं आपले शाळेतले गुरु शिक्षक असतात, लहानपणी आई असते, आणि ज्या वेळेस तुम्ही सज्ञान होता त्यावेळेस तुम्ही अध्यात्माकडे पाऊल ठेवता, त्यावेळेस सद्गुरूची गरज आहे. तरच त्याचं जीवन सफल झालं. नाही तर मानवदेहामध्ये काय उपयोग आहे महाराज, असे कितीतरी जन्माला येतात, पण ज्यावेळेस त्याला जन्म कळेल त्यावेळेस तो सद्गुरूकडे जाणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी शबरी मातेला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, आता कुठेच जाऊ नका, ना काहीच करू नको, इथंच राहा म्हणे. आणि मग सांगितलं, मला तर काय प्रभू रामचंद्र भेटले नाही, पण तुला मात्र भेटल्याशिवाय राहणार नाही, हे गुरुचं वचन आहे. आणि ते वैकुंठ गमन केलं. वैकुंठ गमन केल्यानंतर बराच काळ निघून गेला, खूप वाट पाहिली शबरीने. मग शबरीने रामनामाचं महत्व सांगितलं. शबरी माता म्हणते, रघुपती राघव गजरी गजरी रघुपती राघव गजरी गजरी तोडित गोरे शबरी. आपल्याला वेळ नाही वाजवायला, थोडक्यामध्ये सांगतो, तोडित गोरे शबरी. आणि मग शबरी माता म्हणते, राम नाम हे वाचे वदता, अमृत लागवा धीरपणाचे, हाती येता फळ भक्तीचे, तोडित बोरे शबरी. शबरी माता म्हणते, भगवंता या ठिकाणी मला राम नाम किती महत्वाचं आहे. ती म्हणते की जर मुखाने रामनाम घेतलं, अमृतासारखे कण आपल्या हृदयात जातं, तेवढी ताकद आहे. शबरी मातेचा जन्म, भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म, भगवान कृष्णाचा जन्म, याचं महत्व आहे महाराज. अष्टमीला मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला वादळामध्ये. त्या निमित्ताने अगदी दुपारी 12 वाजता नवमीच्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. आणि कोजागिरी पौर्णिमा जे आपण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सुरू करतो, कोजागिरी पौर्णिमेचं महत्व वारकरी संप्रदायाला फार मोठे. त्या दिवशी शबरीचा जन्म आहे. कोजागिरी पौर्णिमा झाली की लगेच काकड्याला प्रारंभ होतो महाराज, आणि त्या 12 नंतर लगेच काकडा सुरू होतो. इतकी महत्वाची तिथीवर शबरी मातेचा जन्म आहे, कोजागिरी पौर्णिमेचा आहे. आणि ज्यावेळेस त्या दुधाचं महत्व सांगितलं, आकाशामध्ये देवलोक भ्रमण करतात, चंद्राचे प्रतिबिंब दुधात पडल्यानंतर त्याचं अमृत होतं. आपण घराघरामधून करू शकतो आणि आपण करतोच. इतकं महत्वाचं अमृत आहे. जीवनामध्ये भक्तीचा मार्ग जर तुम्हाला पाहिजे असेल तर भगवान प्रभू रामचंद्राचं चरण धरल्याशिवाय तर तुम्हाला मिळणार नाही. ज्यांनी ज्यांनी धरला त्यांचा उद्धार केला आणि शबरी मातेचा उद्धार झाला. शबरी माता त्या ठिकाणी बराच वेळ वाट पाहिली, भगवान प्रभू रामचंद्र येत नाही. आणि शेवटी एक दिवस येतो, ते दिवस आता मकर संक्रांतीचा आहे. आमचे रविवार म्हशे
गेले 2 वर्षापासून आरडगावला आम्ही कीर्तन करतो. त्या ठिकाणच्या परिसरातले संपूर्ण गावातले लोक एकत्र होतो आणि त्या ठिकाणी रविभाऊ मसे आरडगावचे माझी डायरेक्टर आहेत, माझे विद्यार्थी पण आहेत. माझ्या हाताखाली टाकळी हायस्कूलला अगदी 6वी 7वीला सुद्धा होता आणि म्हणून त्या ठिकाणी रविभाऊ नित्यनेमाने 3 वर्ष झाली त्या ठिकाणी रथ फिरवतो आम्ही पूर्ण आणि तिथं संध्याकाळी कीर्तन करतो माता शबरीवर. आणि भगवान प्रभू रामचंद्राची आणि भेट झाल्याचा दिवस ती म्हणजे मकर संक्रांत. या मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही तिथं शबरी मातेची जी पुण्यतिथी आहे म्हणजे त्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्राने शबरी मातेला अग्निदहन केलं ती तिथी आम्ही माग पौर्णिमेला आम्ही तिथं जातो. अशा पद्धतीने शबरीचं चरित्र आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये भगवान प्रभू रामचंद्र शबरीला भेट देण्यासाठी तिच्या समोर उभी आहे. पण शबरी मातेचा अंधुक दृष्टी झाली. अंधुक दृष्टी झाल्यानंतर शबरी माता भगवंताला म्हणते देवा आता मला काहीच नको, फक्त एकदा मला दर्शन हवे. शबरी माता म्हणते पतित पावना श्री रघुनाथा एकदाच ये जाता जाता पाहिलं पूजिन टेकिल माथा पाहिलं पूजिन टेकिल माथा तोच स्वर्ग मज इथेच येईल तोच स्वर्ग मज इथेच येईल पुरेपणा जीवना राम रघुनंदना. भगवंता मला काही नको, फक्त एकदा तुझं दर्शन घे. आणि तो दिवस आला महाराज. त्या दिवसामध्ये भगवान प्रभू रामचंद्राला तिने पाहिलं. कोण आहे माझे त्या ठिकाणी पाहिलं भगवान प्रभू रामचंद्र सुबे माझे राम आले आनंदाच्या भरामध्ये शबरी मातेने भगवंताला स्पर्श केला आणि त्या ठिकाणी स्पर्श झाल्याबरोबर त्या ठिकाणी तिने आपलं चरण भगवंताच्या पायावर ठेवलं. गळगळ अश्रू वाहू लागलं. आनंदाचे अश्रू भगवान प्रभू रामचंद्राचे चरण पूर्ण ओले झाले आणि ओले झाल्यानंतर पदर घेतला आणि आज मी धन्य झाले, आज मला इथे स्वर्ग मिळाला. त्या ठिकाणी शबरी माता म्हणते भजनी रमुनी भजनी रमुनी भिल्लीन श्यामा म्हणते लवकर ये रे रामा स्वर्ग बघू दे मला भुवरी तोडीत बोरे शबरी. मला आता स्वर्ग मिळाला. याच भूमीवर भगवान प्रभू रामचंद्र भेटले, मला स्वर्ग मिळाला, मला आता काहीच नको. शबरी मातेला आनंद झाला महाराज. आणि ते बोरं घेतले आणि चला दोघांना बोरं दिली. तोंडात बोर घालायची, लक्ष्मण पाठीमागे उभा आहे, तोंडात बोर घालायची. गोड असलं करंडलेलं बोर भगवंताच्या हातावर ठेवलं. पण भगवंताने द्वेष न करता वयवृद्ध झालेली स्त्री आहे, कुठल्याही प्रकारचा भाव भगवंताच्या भक्तीचा भाव भगवंताचा पाहिला आणि भगवंताने शबरी मातेची भक्ती पाहून ते उष्टीवर खायला सुरुवात केली. पाठीमागे लक्ष्मण उभे होते. काय देवामध्ये अहो म्हातारी झालेली स्त्री, तिच्या तोंडातले उष्टीवर तुम्ही खाताय. 1 खाल्ले, 2 खाल्ले, 3 खाल्ले. भगवंताच्या लक्षात आलं. लक्ष्मणाला राग आला. असं मागं वळून पाहिलं. शबरी मातेला सांगितलं शबरी माझे बंधू उभे आहेत, त्यांना प्रसाद द्या ना. आता आज झाली का पंचायत. शबरी मातेला परत तोंडात बोलून घातलं. करंडलं कोण आहे आणि तसंच लक्ष्मणाच्या हातावर ठेवलं. लक्ष्मणाने हात पुढे केला. भाऊ शेजारी उभे आहे, बंधू उभे आहे आणि तो हात पुढे केला. असं माग घेताना अशीच मुड दाबली महाराज. मारल्यानंतर ती अशी माग टाकून दिली. माग टाकून दिल्यानंतर तिथं शबरीचा अपमान होतो आणि शबरीचा अपमान जर झाला तर लक्ष्मणाचाही तिथं अपमानच एक प्रकारचं ते भगवान प्रभू रामचंद्राचा अपमान आहे. मग देव आहे महाराज, देव सगळं करून घेतो. ज्यावेळेस ती बोर टाकलं माग, ज्यावेळेस राम आणि रावण यांचं युद्ध झालं, इंद्रजिताकडून लक्ष्मण त्या ठिकाणी लक्ष्मणाला बाण लागला. हनुमंतरायांनी उड्डाण केलं, द्रोणागिरी पर्वतावर गेले, जी संजीवनी आणली, टाकून दिलेल्या बोरापासून झालेली संजीवनी ती भगवान प्रभू रामचंद्राच्या समोर ती लक्ष्मणाला हुंगायला दिली आणि लक्ष्मण उठून बसले. म्हणजे शबरीचा सुद्धा अपमान झाला नाही.
आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये बोरं खातात. एक सुंदर तुकडोजी महाराजाचा अभंग आहे, त्या झोपडीचं वर्णन आहे. शबरी मातेचं वर्णन करता करता तुकडोजी महाराज म्हणतात, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. त्याचं वर्णन खूप सुंदर आहे. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. किती आनंदी किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. भगवंताला त्या ठिकाणी अगदी ते आनंद झाला आणि शबरीने अग्नीमध्ये, देवा मला आता माफ कर, अग्नीत प्रवेश केला आणि तिची ज्योत झाली, निघून गेली महाराज. आणि म्हणून भगवंताचं नामस्मरण एवढं महत्वाचं आहे. अभंगाचं प्रथम काय का महिमा अजून एक प्रसंग सांगतो. आज खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आमच्या कलावती बाई माळी आज वर्ष श्राद्ध या ठिकाणी स्त्रीचं आहे. आईची माया काय आहे, आई किती मोलाची आहे, एक 10च मिनिटात सांगतो, त्याच्या पुढे जाणार. आईची माया, आई आपल्या दृष्टीने किती महत्वाची, वडील किती महत्वाचे आहे. मुलावर जे प्रेम करतात ना, त्या मुलाला कळत नाही महाराज, त्या आईला कळत नाही. फक्त भाव असतो. एक दृष्टांत म्हणून सांगतो. एक राजा होता, राजाच्या घरी पाहुणे आले, श्रीखंडपुरी बुंदीचे लाडू खाऊन कंटाळी राजाचे पाहुणे, राजाचे मेहुणे. आणि मग 4-2 दिवस बेत चालला. बरं, राजा बरोबर प्रधान बरोबर 10-15 माणसं असतात. 2-3 दिवस झाले गोड जेवण. एक दिवस एक पाहुणा म्हणतो, महाराज किती दिवस गोड खायचं, किती दिवस खायचं, आता काय तिखट होऊ द्या. आणि मग तुम्हाला काय लागतं, आता राजा बोलले होते तर काय लागतं म्हणे, काय नाही म्हणे, आम्हाला हरणांचं मांस खायचंय, हरणांचं मांस खायचंय म्हणे. हे काय सहज असं जे मिळतंय का, ठीक आहे म्हणे, पण 4-2 दिवस तरी द्या मुदत म्हणे, 2 दिवसांनी जरी आणलं तरी चालेल. मग त्यांनी त्या ठिकाणी असलेलं एक फाशी पारधी कुटुंब होतं, त्याला बोलवलं. एकच कुटुंब होतं, त्यालाही लहान 2 मुलं होती. आणि त्याला बोलवलं, सांगितलं म्हणे, माझ्या पाहुण्यांना हरणाचं मांस खायचंय म्हणे, 2 दिवसाच्या आत जर हरण पकडून आणलं नाही ना तर तुला सोळावर देऊ म्हणे. आता त्या काळात तशी पद्धत होती, राजा बोलले तसं त्या पद्धतीने. असं म्हणल्यावर घरी गेला, पत्नीला सगळा वृत्तांत सांगितला आणि पती पत्नी रडू लागली महाराज. का, जर न मिळालं तर तुम्ही फासावर गेल्यानंतर हे 2 बालके छोटे छोटे, यांचा प्रपंच माझ्यावर जबाबदारी राहणार आहे. आणि म्हणून ते तिथून अगदी न बोलता दुसऱ्या दिवशी सकाळीच गेले शिकारीसाठी. पूर्ण जंगल फिरले, काहीच मिळालं नाही महाराज. मागायला पत्नीने विचार केला, अहो मिळालं का काही, म्हणे अजिबात नाही. मग या बाळांचं काय, 1 दिवस राहिला म्हणे. समजा कदाचित मी जर वेळेवर आलो नाही, माझा मृत्यू तिकडं झाला, मी तसा येणार नाही, काहीतरी शिकार आणल्याशिवाय मी येणार नाही. समजा मला राजाने फासावर दिलं
तर फक्त तू पत्नी म्हणून माझ्या मुलाचं संगोपन करण्याचं काम मात्र तुझ्यावर आहे. या लहान मुलांकडे पाहायचं. आणि तसंच ते निघून गेले. पूर्ण जंगल फिरले. दुपारची वेळ होती. ऊन झालेलं होतं. पायात चप्पलने भूक लागेना. शेवटी त्यालाही त्याचं मरण दिसत होतं. एक तळ होतं. त्या तळ्याच्या काठी पाणी पिण्याच्या निमित्ताने तो गेला. गेल्यानंतर इथं कुठेतरी प्राणी येतील अशा हिशोबाने ते गेले. गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी पाहिले इकडं तिकडं तर काहीच नाही. 1 तासाने बरोबर एका हरणीने नुकताच 2 पाडसांना जन्म दिला होता आणि पाणी पिण्यासाठी लांबून जंगलातून त्या तळ्याच्या काठी आली होती. तळ्याच्या काठी आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी ते पाणी पाहिलं. त्यांना आनंद झाला. हरणीला आनंद झाला. पण कळंबाच्या झाडावरनं तो एक बसेल होता. फाशी पारल्यानं फासा टाकेला कळंबाच्या झाडावरनं वर बसलेला होता. त्यांनी पाहिलं. पहिल्या प्रथम आई आहे. त्याच्यानंतर लहान पाडस दुसरं माग आहे. त्याच्या मागे अजून एक पाडस आहे. आई पुढे आहे. त्यांनी फाशी पारल्यानं फासा टाकेला कळंबाच्या झाडावरनं त्यात सापडले खारण. बरोबर हरणीला पकडलं. हे जे पाडसं होते लहान लहान 2 दिवस झाले. किती दिवस जन्म 2 दिवस झाले. पण आईबद्दल किती उत्कंठा. आईबद्दल किती प्रेम. आरडाओरडा करू लागले. या बाजूला एक पळ त्या बाजूला एक पळ. पण शेवटी नाईलाज झाला आणि दोन्ही दिशेला 2 निघून गेले. इकडे त्या हरणीला धरलं बटर खाण्यामध्ये. त्या ठिकाणी अगदी तो घेऊन निघाला. राजाच्या दरबारात गेला. आनंदाच्या भरात महाराजांना सांगितलं महाराज माझे मुलं बाळ सुखी झाली. माझ्या मुलांचा प्राण वाचला. माझा प्राण वाचला. मी जर त्या ठिकाणी तुम्ही मला फासावर दिला असतं तर माझ्या मुलाचं काय झालं असतं. त्याला आनंद झाला. ही घ्या हरीण म्हणे. पण त्यांनी 2 जीवाची ताटाटूट करून त्या हरणीला आणलेले महाराज. हा विसरला माणूस नाही. जवळ आल्यानंतर पहा त्यांनी त्या हरणीला घेतलं. सांगितलं भटरखान्यातल्या माणसाला बोलवलं. लवकर या म्हणे. हिला भटरखान्यात घेऊन जा आणि भटरखान्यात घेऊन हिची कत्तल करा आणि मांस तयार करा. असं म्हटल्यावर त्या हरणीला नेलं आणि तिला उभं केलं महाराज. उभं केल्यानंतर मोकळी उभी होती. तिथे एक मोठी जात्याची तळी होती. त्या जात्याच्या तळीला त्यांनी सुरा काढला. घासायला सुरुवात केली. घासायला सुरुवात केल्याबरोबर त्या ठिकाणी घासायला सुरुवात केल्याबरोबर हरणीला त्या ठिकाणी तिच्या पिलाची आठवण झाली. आता माझा मृत्यू अटळ आहे. मला इथं सुटका नाही. तिच्या बाळांची आठवण झाली महाराज. आणि त्या सूर्यक पाहून त्या ठिकाणी तिला पाना फुटला आणि तिच्या दुधाच्या धारात जमिनीवर पडू लागल्या. भटरखान्यातील माणसाने पाहिलं. आतापर्यंत बऱ्याच कत्तली केल्या पण असा प्रसंग मला कधी पाहायला मिळाला नाही. आणि मग मात्र त्या ठिकाणी तो पळत पळत राजाकडे गेला. का महाराज महाराज इकडे म्हणे. मी आतापर्यंत बऱ्याच कत्तली केल्या पण असा प्रसंग पाहायला मिळाला नाही. हरणीला पाना फुटला. दुधाच्या धारा जमिनीवर पडतायत असं म्हटल्याबरोबर राजा पळत आला. हरणीनं समोर पाहिलं. हरणीला वाचा फुटली. हरीण बोलू लागली महाराज तुमच्याकडे मला माझा मृत्यूचा भय नाही पण त्या दिवशी तुम्ही एखाद्याला फासावर देता त्याला शेवटची इच्छा विचारता. तुझी माझी सुद्धा इच्छा आहे. म्हणजे काय इच्छा आहे तुझी. म्हणे फक्त माझ्या बाळांना मला एकदा पाजून येऊ द्या. मला काही नको. मला मारलं तरी चालेल. फक्त मला पाना फुटला. माझ्या बाळांची आठवण येते. फक्त माझ्या बाळांना एकदा पाजून येऊ द्या आणि तिथून मला मारलं तरी चालेल. पण तो राजा होता. अरे तू परतून येशील याला जामीन कोण आहे. पूर्वीच्या काळी जामीन द्यावा लागतं. ती म्हणते माझ्या पतीची माझ्या मृग राजाची शपथ घेऊन सांगते मी परतून येईल म्हणजे येईल याच्यात बदल नाही. आणि मग तो शेवटी राजा होता. न्याय करता होता. ठीक आहे म्हणे तुला 2 तासाची सवड. आणि मग ती हरीण झिजून ताटाचूड झाली. तिला माहिती होतं माझे पिलं त्याच तळ्यावर बसलेले असतील आणि त्याच तळ्यावर होते. आणि निघाले महाराज आणि गेले. आणि इकडून हरीण तिकडून ते पिल्लं समोरासमोर आले. आल्यानंतर एकमेकांना पाहून किती आतंक झाला असत. त्या ठिकाणी एक प्रमाणे महाराज प्रभात चारी यासी जाये पक्षिणी प्रभात चारी यासी जाये पक्षिणी प्रभात चारी यासी जाये पक्षिणी प्रभात चारी यासी जाये.
नामदेव महाराज सुंदर वर्णन करतात. नामदेव ताने वस्त घरी बांधिले सदैव दया हृदयी भाव भावतीच्या. शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, नामा म्हणे केशव तू माझा सोयरा जरी करी आहे पांडुरंगा. इतकं सुंदर वर्णन आहे आणि ते प्रमाण बनवून दिलंय. दोघांजवळ आल्यानंतर काय कार्यक्रम झाला असेल महाराज. पहिल्या प्रथम पाडसाने आईला पाहिलं, आईने पाडसाला पाहिलं आणि लगेच त्या ठिकाणी दूध प्यायला सुरुवात केली. पण दूध पिता पिता सहज एका पाडसाचं लक्ष आईच्या डोळ्याकडे गेलं महाराज. किती दिवस झाले? 2 दिवस झाले. 2 दिवस झाले आणि 2 दिवसामध्ये त्या आई कळते त्याला. आई 2 दिवसामध्ये एवढं प्रेम निर्माण होतो महाराज. आणि म्हणून त्या ठिकाणी आई त्याला कळली आपल्या आईच्या डोळ्यात आसू आहे आणि प्यायचे दुनी बंद झाले. त्यातले एक फुल म्हणत, एक पाडस म्हणत, सांग ना ग आई तुझं दूध का लागत अम्माकडू. आई सांग ना तुझं दूध का लागत अम्माकडू. आणि गोड बाळाचे शब्द ऐकून हरणीला आलं रडू. हरी म्हणते, बाळांनो आता पुनर्रूपी तुमची माझी भेट होणार नाही. मी राजाला वचन दिलंय, मी परतून येणार. आणि म्हणून हे शेवटचं काय दूध प्यायचं असेल तर पिऊन घ्या असं म्हटल्यावर पिल्लं मात्र पेत नाही आणि तसेच ती निघते. राजाला वचन दिलं होतं, तुम्ही आम्हाला वचन हे मी का सांगतोय, प्राणी सांगतोय, पण विचार मानवाने केला पाहिजे महाराज. आपण माणसं आहोत. आपलं प्रेम आपल्या मुलावर किती आहे, आपल्या मुलाला काय घडवायचंय या आईच्या हातात आहे. आपल्या मुलाला कशा पद्धतीचे संस्कार करायचे हे वडिलांच्या हातात आहे. हे प्रेम आहे आणि म्हणून आईची माया एवढी महत्वाची आहे. महाराज सांगितलं, मला फोन आला होता आईवर काहीतरी बोलावं म्हणलं बोलून आईवर. आपला विषय या ठिकाणी आई हे सर्वात श्रेष्ठ असं स्थान आहे आणि त्या ठिकाणी अगदी ते जवळ गे त्या ठिकाणी ते पिल्लं म्हणतात आता नाही. आणि निघाली शब्दतीर्थ राजाला तशीच निघाली. तिच्या पाठीमागे ते पाडसं हरीण पुढं राजाच्या दरबारात गेल्यानंतर राजाला सगळा वृत्तांत समजला. राजाने पुन्हा दौडली दिली. त्याने ते दुःख त्याला सहन झालं नाही. आपल्या नगरीमध्ये जो कोणी प्राण्यांची हत्या करीन त्याला फाशीची शिक्षा त्या हरणीला त्या पाडसाला सोडून दिलं महाराज. याचं वर्णन सांगायचं कार्य असं एवढं आहे. फक्त माणूस असून वचनाला जागली, आपले प्राणी असून वचनाला जागले, आपण माणसं आहोत महाराज. आणि आपण सुद्धा वचनाला जागलं पाहिजे. हा जन्म परत नाही. काय काय लोकांना वाटत असेल की याने जन्मात पुढच्या जन्मात करू, आताच करायचं ना, आताच चांगल्या मार्गाने गेल्यानंतर तो मार्ग सापडणार आहे. शबरी माता म्हणते, ऐका माय मावळीची बोरे खाय भिलनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळात याला पोहे सुद्धा देवाची आपल्याला सोडता येत नाही. शेवटचं जे चरण आहे त्या ठिकाणी केना म्हणे उच्चिष्ट आत्वा थोडे आणि तुका म्हणे भक्ती पुढे. भैरवी म्हणा महाराज शेवटच्या चरणाची. ना म्हणे उचित आता वाटोडे. ना म्हणे उचित आता वाटोडे. उचिष्ट आत्वा थोडे. ना उचित आत्वा थोडे. नामाने उचित आत्वा थोडे. नामाने उचित आत्वा थोडे. नामाने उचित आत्वा थोडे. नामाने उचित आत्वा थोडे. तुका म्हणे भक्ती पुढे. तुका म्हणे भक्ती पुढे. तुका म्हणे भक्ती पुढे. थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला. तुका म्हणे भक्ती पुढे. तुका म्हणे भक्ती पुढे. थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा
आची दुष्टा आजी दुष्काळ तयाला आजी दुष्काळ तयाला थोडा प्रेमाला आज या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे. मी म्हटलं थोड्यात करू, पण ज्यादा विषय निघतो तरी आपण सुदाम देवाचा बराचसा भाग आपण सोडून दिला, डायरेक्ट शेवटच्या चरणामध्ये गेलो. असो, आमचे पेटी वाजवणारे ज्यांनी आमचा फोन आला होता, ज्यांना आमचं बरोबर बऱ्याच वेळा बोलणं होती, तर मी कार्यक्रम केला त्यावेळेस ते होते. आणि महाराजांनी सुंदर असा पखवाज वाजवला. मग बोलत सुद्धा सुंदर होती. काही गोष्टी अशा आहेत की कुठलंही कार्य करत असताना या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करणाऱ्या लोकांचे, संतांचे जर भेटी झाल्या, आपोआप मार्ग सापडतो. म्हणून माझे निवणे पवार सर यांनी मला या ठिकाणी पहिल्या प्रथम त्यांचे मी आभार मानतो. आलेले सर्व पाहुणे मंडळी, एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा तर आपली दिंडी 20 तारखेला पानोडी तालुका संगमनेर इथून उद्या प्रस्थान होणार आहे. आणि त्या ठिकाणी असलेले विनायकराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गावचे सरपंच आहेत पानोडी गावचे, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रस्थान होणार आहे. आणि शबरी धाम गुजरातला ती जाणार आहे. हे 7वं वर्ष आहे. तसं आम्ही जसा कुंभमेळा भरला तसा शबरी धामला जातो, पण गाडीने जायचो. पण हे 7वं वर्ष आहे, गाडीत पायी जातो. सगळी जेवणाची व्यवस्था इथे जाऊन त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित आहे, कुठलीही अडचण नाही. फक्त या ठिकाणी माझं असं एक मत आहे की या परिसरातल्या लोकांनी बरेच कार्यक्रम केले, आणि महाराज म्हणतात, आता आपण ऐकलं त्यांचं काही उदाहरण, मला जिव्हारी म्हणजे आनंद वाटला की एखादं गोष्ट कार्य करत असताना सर्वांचं सहकार्याशिवाय होत नाही, एकटा माणूस काही करू शकत नाही. म्हणून जरी भगवंताचं नामस्मरण जर तुम्हाला करायचं असेल जन्मामध्ये, या जन्मामध्ये एकच गोष्ट आहे जीवनामध्ये, फक्त आपल्या हातून वाईट काम होत कामा नये, आणि मग त्याचा जन्म सफल झाला. कसं वागता याला महत्व नाही, फक्त वाईट कर्म ज्यावेळेस तुमच्या हातून होणार नाही त्यावेळेस तुमचा जन्म सफल झाला.
आणि हा मानव देहामध्येच करता येतं असं बोलायला खूप आहे. पुन्हा एकदा आमचे माकोने साहेब आलेले बरं का, आमच्या बँकेमध्ये टाकळीला असताना होते आणि त्यांची मुलगी संध्या ती आता तिच्या घरी आहे. नॅशनल झाली होती त्यावेळेस ती व्हॉलीबॉलमध्ये. आता त्यांना पाहिलं मला तिची आठवण झाली. हे साहेब स्वतः माझ्या बरोबर यायचे श्रामपूरला का हो चल आपण प्रॅक्टिसला जाऊ. एवढं प्रेम मुलाबद्दल असलेला आदर. आणि आज कुठलं आम्हाला बँकेत कधी उभं नाही केलं. पटकन काय सर चेक आहे का जरा लगेच जा. म्हणजे आज योगायोगाने ते मला समोर दिसले म्हणून मी त्यांचं मनापासून आभार मानतो. त्याच्यानंतर आमचे या ठिकाणी असलेले मित्र, त्या ठिकाणी माझेच भाऊबंधातले आहे बर्डे सर, त्याच्यानंतर अनेक तिकडून माळी साहेब आलेले बरेचसे या ठिकाणी आहे. आता मी बोलणार थोड्या वेळाने. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आभार मानतो. आणि त्या ठिकाणी जय ज्ञानेश विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. गावातल्या ग्रामस्थांना कोणाचे दोन शब्द बोलायचे असले महाराज. ज्ञानेश्वर मावळी,